अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामींचे संदेश तुम्हाला मिळावे यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे असेच प्रेमळ स्वामी संदेश तुम्हाला मिळत राहतील. आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची इच्छा सांगा. आणि मी स्वामींकडे एकच प्रार्थना करील की तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण हो आणि तुमच्या संकटामध्ये स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहो आणि स्वामींचा हात नेहमी तुमच्या डोक्यावर राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र. स्वामी ह्या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारे स्वतः स्वामींचे हात. खरंच हे अनुभवले की जाणीव होते की स्वामी आई प्रत्येक क्षणात आपल्या सोबत आहे. फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार. जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो. आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय. स्वामींना जी योग्य वाटते ते आपल्याला देतात. विश्वास ठेवा, केलेली सेवा आम्ही व्याजासकट परत करतात. स्वामी त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती. कधी कुणाचा हेवा नको, कुणाची निंदा नको. आपल्याला पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, या गोष्टींमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो. स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. वेळ आली की समजते स्वामींची लीला अगाध आहे. सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एखादा स्वामी महाराजांच्या मानलं की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात. आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याचाही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती बनतो. मित्रांनो, स्वामी सेवेच्या वाटेवर चालताना स्वअनुभवातून शिकलेल्या छोट्या छोट्या गोष्टी. स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटांनी मोठे आपले स्वामी आहे. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे. कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाही. कधी हे नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. हे मात्र नक्की आहे. आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. श्रीमंत माणसासाठी विनोद तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, ज्याने कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्य वेळेचा अपव्यय केला तर मग त्याच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही व त्याच्या आयुष्यात सर्व निराश झाल्याशिवाय राहत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं. वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना, आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलतात. रात्री झोपी जाताना तुम्हाला जो विश्वास असतो की उद्याचा सूर्योदय मी पाहणार आहे, तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त विश्वास सद्गुरू वचनावर आणि त्यांनी दिलेल्या नामावर आणि सांगितलेल्या उपासनेच्या शक्तीवर ठेवला हवा. विश्वास हा तोंडाने बोलून सिद्ध होत नाही, तर प्रसंग पडला असता त्या विश्वासाचा जोरावर तुम्ही आल्या प्रसंगाला किती धीराने तोंड देता यावरून तो विश्वास दिसून येतो. दररोज थोडा थोडा अभ्यास करणाऱ्या गुलाला परीक्षेची भीती वाटत नाही. रात्री जागून अभ्यास देखील करावा लागत नाही. थोडीशी जास्त तयारी करून तो परीक्षा उत्तम रीतीने पास होतो. तसेच दररोज थोडी थोडी नियमाने उपासना करणाऱ्या सद्गुरुनाथाला कधी कठीण प्रसंगाची भीती वाटत नाही. थोडी जास्त उपासना करून तो त्या प्रसंगातून निभावून जातो. मुळात संकटांना माहीत असते याच्याकडे जाऊन उपयोग नाही. हा तयारीचा दास आहे. त्यामुळं ते नित्य नियमाने
उपासना करणाऱ्याच्या दासांच्या आजूबाजूला देखील फिरकत नाही. त्यामुळे स्वामींचे नाव तुम्ही देखील कायम मुखात घेतले पाहिजे. चिंता ही कोणाला भेसावत नाही. आम्ही चिंतेच्या अधीन आहोत. आम्ही चिंतेच्या अधीन नसू तर चिंता आम्हाला शिवणारच नाही. मग यासाठी काय करायला लागेल? यासाठी चिंतामणी पाहायला लागेल. चिंता बाजूला काढली की मनी राहतो. मनी कोणाच्या हातात आहे? तर आमच्या अक्कलकोट स्वामींच्या हातात आहे. मग तुम्ही अक्कलकोट स्वामींचं नाव घेतलं तर चिंता निघून जाईल आणि मनी राहील. मग तो मनी त्यांच्या हातात आहे. तो हात जर आपल्या डोक्यावरून आला तर चिंता संपलीच. तर मित्रांनो, बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि कमेंटसुद्धा करा. मला वाटतं असं काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी सहस्रनामाची गरज आहे. प्रत्येक नामाला एक आहुती आणि एक थेंब तूप घातलंच पाहिजे. हे कायम लक्षात ठेवा. मित्रांनो, यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेव. यश तुम्हाला एक दिवशी नक्कीच मिळेल. आपण त्याची एक कथा जाणून घेऊ. एका गावामध्ये एक साधू राहत होता. हे साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा. गावकरी सुद्धा साधूवर खूप खुश होते. जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असे वाटत होते तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायचा. एके दिवशी त्या गावामध्ये 4 तरुण आले. गावकऱ्यांनी या तरुणांना चमत्कारी साधूविषयी सांगितले. त्या मुलाला यावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर गावकरी त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले. साधूसमोरही मुलांनी ते अशक्य असल्याचे सांगितले. मुले म्हणाली, आज आम्ही नाचतो. आमच्या नाचण्यानेही पाऊस पडेल. मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली. पहिला मुलगा 10 मिनिटे नाचला परंतु पाऊस पडला नाही. दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरीही पाऊस पडला नाही. अशा प्रकारे इतर दोन्ही मुलेही नाचली परंतु पाऊस पडला नाही. आता साधू नाचू लागले परंतु 2 तास झाले तरीही पाऊस पडला नाही. अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक ढग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला. हे पाहून मुले अचंबित झाले. मुलांनी या चमत्कारामागचे कारण विचारल्यानंतर साधूने सांगितले की एकतर या गावकऱ्यांच्या माझ्यावर अतूट विश्वास आहे आणि माझा देवावर. दुसरे कारण, पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो. मग किती उशीर झाला तरी मी नाचणे थांबवत नाही. मित्रांनो, जेव्हा एखादे काम सुरू करता तेव्हा अनेक वेळा अपयश पदरी पडते. त्या अपयशामुळे तुम्ही काम करण्याचा प्रयत्न बंद करता. या उलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करतात. अपयशाला घाबरू नये. उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखी काय करावे याचा बोध घ्यावा. स्वतःवर पूर्ण विश्वास असल्यास काहीही अशक्य नाही हे लक्षात घ्यावे. जंगलात एका हरणाचे पिल्लू चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पिल्लू जीव वाचवण्यासाठी दाट वेलींच्या जाळ्यात घुसले. तर त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पिल्लू छोटे होते. ते सहजासहज जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तिथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्या जाळीतून काढण्याची विनंती केली परंतु शेतकरी म्हणाला, तू जंगली प्राणी, तुझा काय भरोसा बाबा. तू जाळीतून काढल्यावर तू मलाच खाऊन टाकशील. चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकऱ्याने त्याला मुक्त केले. तेव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखवला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरू केली. शेतकरी म्हणाला, मी तुला मुक्त केले, हाच सहकार्याचा मोबदला का? चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, हा एवढा मोठा चित्ता, वाऱ्याचे वेगाने पळणारा आणि हा एवढ्याच्या जाळीत कसा अडकू शकेल? तू खोटे बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटे आहे. हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव. मग तू खरा की चित्ता हे बघू. या ऐकून चित्ताही घमंडीत आला आणि तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्याच क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, अरे मित्रा, आता तरी पळ, नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल. तात्पर्य असे की जे नेहमी विश्वासघात राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाही हे कायम लक्षात ठेवा. मित्रांनो, दुसरी कथा आहे संकल्प. बऱ्याच काळापासून एक ऋषी यज्ञ करायचा प्रयत्न करीत होते परंतु त्यांच्या यज्ञाला काही यश येत नव्हते आणि
एकदा त्यांच्या आश्रमाजवळून राजा विक्रमादित्य चालले होते. त्यांनी त्या ऋषींची ही उदासी पाहिली आणि म्हणाले, ऋषीवर, तुम्ही असे उदास का? माझ्या राज्यात तुम्हाला काही त्रास होतो आहे का? माझ्या राज्यातील कोणी उदास निराश राहिलेले मला योग्य वाटत नाही. त्यावर ऋषी म्हणाले, महाराज, मी बऱ्याच काळापासून यज्ञाचा प्रयत्न करीत आहे, पण जसा अग्नी मला अपेक्षित आहे तसा तो माझ्या यज्ञातून प्रकट होत नाही. त्यावर राजे म्हणाले, विक्रमादित्य मान्यावर तलवार काढून म्हणाले, एवढीच गोष्ट आहे ना? मी आत्ता या क्षणी संकल्प करतो की जर आज संध्याकाळपर्यंत या यज्ञात अग्निदेव प्रकट झाले नाहीत तर मी या तलवारीने माझे शरीर कापून या यज्ञात आहुती देईन. यानंतर राजाने काही आहुत्या दिल्या व काही वेळातच ते यज्ञात अग्निदेव प्रकट झाले. अग्निदेव राजांना म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, वर माग. त्यावर राजा म्हणाले, या ऋषींनी इच्छा पूर्ण करा, त्यांच्या यज्ञ संपूर्ण करा. त्यांच्या यज्ञाचे त्यांना मनोवांछित फळ द्या व ते मिळू द्या. यावर ऋषी म्हणाले, राजा, तुम्ही एकतर अग्नीस प्रसन्न करून घेतले, पण मीही खूप प्रयत्न केले होते पण आपण काही आहुत्या दिल्या आणि अग्नीस प्रकट कसे काय केले? यावर राजा काही बोलण्याआधीच अग्निदेव उत्तरले, ऋषीवर, राजाने जे काही केले त्यात त्यांचा स्वतःचा काहीच हेतू नव्हता आणि त्यांचे कार्य हे दृढ निश्चयाने आणि ध्यासपूर्वक केले होते. त्यामुळे हे कार्य सफल झाले. म्हणून मी त्वरित प्रकट झालो. तात्पर्य असे की संकल्पपूर्वक केले जाणारे कोणतेही काम अपेक्षित उद्दिष्ट साध्य करते, हे नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, पुढची कथा आहे कवी. उज्जैन येथे एकदा खूप पाऊस पडत होता. संपूर्ण शहर झोपले होते. मात्र राजवाड्याचा द्वारपाल मातृगुप्त जागत होता. तो पहारा देत आपल्या दुर्गाबाईचा विचार करीत होता, कारण तो एक असाधारण काव्यप्रतिभेचा धनी होता. राजा विक्रमादित्य गुणीजनांचा सन्मान करतात हे ऐकून तो येथे आला होता, परंतु राजाने त्यांची भेट झाली नसल्यामुळे त्याला द्वारपालाचे काम करावे लागत होते. त्याच रात्री भर पावसात राजा विक्रमादित्य गुप्त वेशात राज्यात पाहणी करावयास निघाले. द्वारपाल येताच त्यांच्या कानी कुणीतरी काहीतरी गुणगुणण्यासारखे वाटले, म्हणून त्यांनी थांबून ऐकले. वर मातृगुप्त एक कविता म्हणत होते. त्यांनी त्याला विचारले, अरे तू आता पहाऱ्यावर आहेस ना, मग ही कविता कोणाची म्हणतोस? त्याने उत्तर दिले, ही कविता माझी आहे आणि या कवितेत मी राज्याची परिस्थिती वर्णन केली आहे. राजे तिथून काहीच न बोलता निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मातृगुप्ताला दरबारात बोलावले व त्यांच्या हाती एक पत्र देत त्याला काश्मीरला जायला सांगितले. मातृगुप्ताने फारशी चौकशी न करता ते पत्र घेऊन काश्मीरला प्रयाण केले. काश्मीरला पोहोचताच तेथील पंतप्रधानांनी ते पत्र वाचून पाहिले व मातृगुप्ताला काश्मीरचा राजा म्हणून घोषित केले. या गोष्टीची त्यांना खूप आश्चर्य वाटले. त्यावर पंतप्रधान म्हणाले, राजांनी तुझ्या कर्तव्यबुद्धी बरोबरच तुझी राष्ट्रनिष्ठा व काव्यप्रतिभा पाहिली, म्हणून त्यांनी तुला येथील राजा केले आहे. तात्पर्य, प्रतिभा आणि योग्य वेळ, योग्य माणूस यांचा संगम झाला तर प्रतिभेची चीज होण्यास वेळ लागत नाही, हेही तितकेच खरे आहे. मित्रांनो, यातील चौथी कथा आहे कोळी आणि मासा. एका गावात एक कोळी राहत होता. तो रोज समुद्रात जाऊन मासे पकडायचे आणि बाजारात जाऊन विकायचे, हाच त्याचा दिनक्रम होता. पण एके दिवशी काही केल्या त्याच्या जाळ्यात काही मासे सापडतात आणि तो हैराण झाला. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार झाला. तो कंटाळला, त्याला मासेच सापडत नव्हते. त्याला काही सुचेना. तिसऱ्या दिवशी हाच प्रकार झाला. मग मात्र त्याच्या मनाशी घालमेल होऊ लागली. मनाशी म्हणाला, आता जर समुद्रात मासे मिळाले नाहीत तर मी काही समुद्रात येणार नाही. अरे, ठरवून त्याने जाळे समुद्रात टाकले. यावेळी त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली. एक छोटा का होईना मासा त्याच्या जाळ्यात सापडला. कोळ्याने जाळेवर होडताच मासाही वर आला व मनुष्यवाणीत बोलू लागला. काकुळतील येऊन तो मासा म्हणाला, मी तुझ्या पाया पडतो, मला सोडून दे. मी आता खूप लहान आहे. मी मोठा होईन तेव्हा तू मला पकड. मला परत समुद्रात जाऊ दे. कोळी म्हणाला, अरे मत्सा, काय माहीत तू मला परत सापडशील की नाही, आणि जर तू नेले नाही तर मी आणि माझ्या परिवारावर अवलंबून असलेले लोक मात्र उपाशी मरतील. तेव्हा तुला सोडून देण्याचा प्रश्नच येत नाही.
तात्पर्य: भविष्यात मोठे गव्हाळ मिळेल या आशेवर आता हाती लागलेली संधी सोडणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा होय, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला जी मिळालेली संधी असते त्याचं सोनं करा, त्याचं चीज करा व भविष्यासाठी वाटचाल करा. कथा नंबर 5. भविष्य. एका गावात एक ज्योतिषी राहत असे. हुशार पण गरीब होता. त्याचा ज्योतिषाचा अभ्यास इतका दांडगा होता की त्याच्या गणिताप्रमाणेच जणू नियती घडवलेली असावी. मित्रांनो, पण नशीब कोणाला कुठे केवून कसे नेऊन जाईल त्याचा नियम नाही. एके दिवशी त्याच्या बायकोबरोबर त्याची जोरात भांडण झाले व बायकोने त्याला सांगितले की आज तरी खायला घेऊन या, नाहीतर घरी येऊ नका. हा बिचारा कोठे जावे, कोणाला मागावे या विचारात होता. तितक्यात त्याला सुचले की या देशाच्या राजाकडे जावे आणि त्याला भविष्य सांगावे. तो खुश झाला. तर आपले दिवस चांगले येतील, किमान काही दक्षिणा तरी पदरी पडेल या आशेने तो दरबारात गेला. राजाने सगळी विचारपूस केली आणि त्याला भविष्य सांगायला सांगितले. ज्योतिषाने गणित मांडले आणि त्याचा चेहरा एकदम पडला. राजा अचंबित झाला. आता हसतमुखाने भविष्याविषयी बोलणारा हा माणूस एकदम का उदास झाला. त्याने आदेश दिला की जे आहे ते खरे सांगा. त्याने सांगितले की राजा, येत्या काही दिवसात तू मरणार आहेस. हे ऐकून राजाची बोबडी वळाली आणि त्याने त्या ज्योतिषाला अंधार कोठडीत टाकायला सांगितले. मदत राहिली बाजूला, पण नशिबी अंधार कोठडी आली. याला काही दिवस उलटले आणि एका सरदाराला या ज्योतिषाची काही चूक नाही हे जाणवले आणि तो त्याची मदत करायला गेला. सरदाराने सांगितले की तो या राजाला आता असे भविष्य सांग की तो खुश होईल. ज्योतिषी राजाच्या परवानगीने पुन्हा दरबारात गेला आणि त्याने गणित मांडले. त्याने राजाला सांगितले की राजा, मला तुझा आणि तुझ्या राज्याचा उज्ज्वल भविष्यकाळ दिसत आहे. येणारा नवीन राजा हा खूप दयाळू, पराक्रमी आणि प्रजेचे हित साधणारा आहे आणि लवकरच तुझा मुलगा हा नवीन राजा होणार आहे. हे आपल्या मुलाचे कौतुक ऐकून राजा खुश झाला आणि त्याने त्या ज्योतिषाचा सन्मान करून त्याला भरपूर दक्षिणा दिली. पण प्रत्यक्षात आपला मृत्यू होणार हे त्याने लक्षात घेतले नाही. म्हणजे तात्पर्य असे, शब्दांचा वापर ज्याला चांगल्या पद्धतीने करता येतो तो निश्चित यशस्वी होतो. ही तितकीच खरी गोष्ट आहे. मित्रांनो, कथा नंबर 6. म्हातारीची खीर. एका गावात एक वृद्ध महिला राहत होती. तिच्या कंजूशीची चर्चा गावभर होती. एका मुलाने तिच्या याबद्दल अद्दल घडवण्याचे ठरवले. तो त्या महिलेला घरी गेला आणि तिच्या दूरचा नातेवाईक असल्याचे सांगू लागला. तिने त्याला नाते असण्याचे नाकारले, कारण तो तिथे राहिला तर तिला खर्च पडला असता ना. बाहेर खूप पाऊस पडत होता. होय नाही करत किमान पावसाचे कारण सांगत त्या मुलाने तिच्या घरात प्रवेश मिळवला. तिने त्याला घरात प्रवेश तर दिला, पण मुलगा काही खायला मागेल म्हणून ती म्हणाली, माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही, तेव्हा गुपचूप पडून राहा. तेव्हा तो मुलगा म्हणाला, आजी, मी तुला काहीच खायला मागणार नाही, कारण माझ्याकडे जादूची छडी आहे. तिच्या साहाय्याने मला काय पाहिजे ते बनवता येते. तू फक्त मला चूल, पातेले आणि पाणी दे. मी छडीच्या साहाय्याने आज खीर खाणार आहे. पाहिजे तर तुला पण खायला देतो. महिलेने पण खूप दिवसात खीर खाल्ली नव्हती. त्याने चुलीवर पातेल्यात पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवले. काही वेळाने आपल्या जवळची छडी काढून त्याने त्या पाण्यातून फिरवली व त्या पाण्याची चव घेतली व म्हणाला, आजी, खीर खूप छान झाली आहे, पण यात जर तांदूळ आणि साखर असती तर खूप मजा आली असती. महिलेने विचार केला. थोडे तांदूळ आणि साखर दिले तर काय बिघडते, तिने दिले. त्याने थोड्या वेळाने परत अजून दूध, वेलची आणि सुका मेवा मागितला. महिलेने खिरीच्या लोभापायी तो दिला. खीर तयार झाली. महिलेने व त्या मुलाने एकत्र बसून खाल्ली. महिलेने हा जादूच्या छडीचा चमत्कार म्हणाला व मुलाने कंजूस महिलेच्या घरी खीर खाल्ली. तात्पर्य: बुद्धीच्या जोरावर संकट काळातही आपण आपले काम साध्य करू शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा व आपली बुद्धी तिथे चालवा जिथे संकट आपल्या पाठीशी उभे असेल. मित्रांनो, पुढची कथा आहे नियत. एका ब्राह्मणाने एका सावकाराकडे 1000 रुपये ठेवायला दिले. या गोष्टीला काही वर्ष उलटून गेली. एकदा ब्राह्मणाला पैशाची गरज लागली तेव्हा त्याने ते सावकाराकडे परत मागितले. तेव्हा सावकाराने त्याला ते परत करण्यास नकार दिला, कारण सावकाराची नियती बदलली होती. तसेच पैसे ठेवण्याचा कोणताही पुरावा नव्हता.
ब्राह्मण त्रस्त होऊन राजाकडे दाद मागण्यास गेला. राजा ही विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला. मात्र सावकाराकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती आखली. राजाने नगरात शोभायात्रा काढायची घोषणा केली. जेव्हा शोभायात्रा सावकाराच्या घरासमोरून गेली तेव्हा राजाने ब्राह्मणाला आपले गुरुदेव म्हणून आपल्याजवळ बसवले. सावकाराने ते पाहून विचार केला की हा ब्राह्मण जर राजाचा गुरु आहे, राजा याचा ऐकण्यात असेल, तर याने राजाला त्या 1000 रुपयांबद्दल सांगितले तर राजा मला माझ्या खोटेपणाबद्दल दंड केल्याशिवाय राहणार नाही. यातून वाचण्यासाठी मी ब्राह्मणाचे पैसे परत केलेले बरे. शोभायात्रा संपताच सावकाराने 1000 रुपये ब्राह्मणाच्या घरी पोहोच केले. यामुळे ब्राह्मणाला खूप आनंद झाला. राजाच्या हुशारीमुळेच त्याला त्याचे पैसे परत नाही तर योग्य सन्मानही मिळाला हे कायम त्याच्या लक्षात आले. म्हणजे यातले तात्पर्य असे की जीवनात कधी कधी असेही होते की आपल्याजवळ खरेपणाचा पुरावा नसतो, तेव्हा हुशारीनेच सत्य जगासमोर आणावे लागते. मित्रांनो, पुढची कथा आहे सत्संगाचा परिणाम. एका गावात एक चोर आणि त्याचा मुलगा राहत होते. वडिलांनी खूप चोऱ्या केल्या होत्या. त्याचा शेवट जसा जवळ आला तसे त्यांनी मुलाजवळ बोलावून घेतले आणि काय वाटेल ते होऊ दे, पण कोणत्याही प्रवचन किंवा कीर्तनाच्या वाटेला चुकूनही जाऊ नको, असा मुलाला उपदेश दिला. ज्यांनी मग प्राण सोडले. मुलानेही हा उपदेश मनापासून पाळला, पण त्यामागील कारण त्याला कळले नाही. एके दिवशी जंगलातून पळून गावाकडे येत असताना चुकून एका मंदिराच्या पाठीमागे तो आडोशाला लपला. त्या मंदिरात एका महाराजांचे प्रवचन चालू होते. प्रवचनात त्यांनी एक कथा निवडली होती. त्यातील एकाचं वाक्य याचा न कळत कानावर पडले. ते म्हणजे देवांची सावली पडत नाही. याने ते मुद्दाम ऐकले नव्हते, तरी त्याच्या डोक्यात तेच चांगले भिनले. नेमके त्याच वाटेवर राजाचे सैनिक त्याला आडवे आले आणि त्याला पकडले आणि तुरुंगात टाकले. बरेच दिवस खूप त्रास देऊनही, खूप मार खाऊनही याने गुन्हा कबूल केला नाही. तेव्हा राजा चिंतित झाला आणि त्याने सरदारांची सभा बोलावली आणि चोराबद्दल सांगितले व उपाय सुचवण्याबद्दल सांगितले. एका सरदाराने शेवटी एक उपाय सुचवला. तो म्हणाला, हा कशाला घाबरत नाही किंवा कशाला बदत नाही, तेव्हा याला देवाची तरी भीती घालू आणि याच्याकडून गुन्हा कबूल करून घेऊ. मग एका सुंदर स्त्रीला खूपसे दानदागिने घालून देवीच्या रूपात सजवण्यात आले आणि ह्याच्या समोर पाठवण्यात आले. तुरुंगात सर्वत्र अंधार होता आणि फक्त थोडा उजेड या स्त्रीवर पाडण्यात आला. चोराने पाहिले, एक देवी आपल्यासमोर उभी आहे आणि ती आपल्याला गुन्हा कबूल करण्यास सांगत आहे. पण याच्या वेळी त्याला नेमके प्रवचनातील देवांची सावली पडत नाही हे वाक्य आठवले आणि त्याचा समोरील देवाची सावली पडलेली त्यांना दिसली. त्याचं बरोबर त्याला कळले की देवी नाही, माणूस आहे. तरी त्याला कळून चुकले, आपण एकदा प्रवचन चुकून ऐकले तर आपल्याला इतका फायदा झाला, मग ही लूटमार कशाला, चोरी कशाला. त्यापेक्षा चांगला मार्ग पत्करून जीवन जगण्याचा त्याने निश्चय केला. तात्पर्य: चांगले विचार ऐकल्याने, चांगली संगती केल्याने माणसाला चांगले वागण्याची प्रेरणा मिळते. म्हणून चांगल्या लोकांची संगत करा व चांगले विचार मनात ठेवा. तुमचे नक्कीच सर्व चांगलं होईल, हे लक्षात घ्या. मित्रांनो, जेव्हा चणे गुळाच्या सोबत असतात तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात आणि जेव्हा चणे हे दारूच्या सोबत असतात तेव्हा त्याला चकना म्हणतात. शेवटी संगतच महत्त्वाची. आपल्याला वाया घालविणारे मित्र नाही तर आपल्याला घडवणारे मित्र शोधले पाहिजे. झिजून गेलात तरी चालेल, पण गंजून जायला नको. लांब धागा आणि लांब जीभ फक्त अडचणीत निर्माण करतात. म्हणून धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवलेच पाहिजे. मित्रांनो, सांगा तर खालील 3 पैकी कोण अधिक चांगली व्यक्ती आहे असे आपल्याला वाटते? साहेब अ. या साहेबाची गलिच्छ राजकारण्यांशी चांगली मित्रता आहे. ज्योतिषावर ही चांगला विश्वास आहे. याला 2 बायका होत्या. चेनस्मोकर होता. दिवसातून 8 ते 10 वेळा पिणे असायचेच. साहेब ब. 2 वेळा ऑफिसमधून लात मारून बाहेर हाकललेले. रात्रीला उशिरापर्यंत झोपायचा. शिक्षक असताना अफूचे व्यसन होते. दररोज संध्याकाळी विस्की प्यायचा. साहेब क. युद्धाचा नायक होता. या साहेबाला कुठलेही वाईट व्यसन नव्हते. पूर्णतः शाकाहारी होता. बायकोशी एकनिष्ठ होता आणि त्याचा पेंटिंगचा व्यवसाय होता. मला वाटते तुमचे उत्तर नक्कीच साहेब क असेल, बरोबर ना मित्रांनो? पण साहेब अ हा फ्रँकलिन रूझवेल्ट होता.
अमेरिकेचा 32वा अध्यक्ष. साहेब ब हा विस्टन चर्चिल होता, ब्रिटनचा माजी पंतप्रधान. साहेब क हा अडॉल्फ हिटलर होता. हे जरी तुम्हाला चमत्कारिक वाटत असले तरीही हे सत्य आहे. एखाद्याच्या सवयीनुसार त्याच्या आयुष्याच्या प्रवासाचा अंदाज घेणे चुकीचे आहे. चारित्र्य हे असेच चमत्कारिक आणि गुंतागुंतीचे असते. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे हे समजून त्याचा स्वीकार केला पाहिजे. उकळते पाणी अंड्याला टणक बनवते आणि तेच उकळते पाणी बटाट्याला मऊ करते. तणावपूर्ण वातावरणात आपण त्या तणावाचा कसा प्रतिकार करतो हे प्रत्येकाच्या वैयक्तिक स्वभावांवर अवलंबून आहे. आयुष्य विचित्र आहे, आपण फक्त प्रवासाचा आनंद लुटावा बस. एखाद्या वाहत्या नदी सारखाच हा वेळ असतो. ज्या प्रकारे एक वेळा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही परत स्पर्श करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत येत नाही. अगदी तसेच वेळेचेही असते. एक वेळा वेळ निघून गेली की वेळ पुन्हा कधीही परत येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा भरपूर आनंद लुटा. जीवन म्हणजे काय? जरी गेलेला काळ हा दुःखात गेला तरी पण येणारी सकाळी ही सुखाचीच असणार. या आशेवर जगणे म्हणजे जीवन आहे. आपल्याकडे काय आहे अथवा आपण कोण आहोत यावर सुख हे कधीच अवलंबून नसते, तर आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर आपले सुख अवलंबून असते. जिथे मनातले सगळे काही रिकामे करता येईल अशी हक्काची व्यक्ती जीवनात एक तरी असावीच. आठवणी या मेणासारख्या असतात, जरीही वितळल्या तरीही मागे राहतातच, चटके देत. हृदयात गोडपणा ठेवण्यासाठी बस एक अट आहे, वापर हृदयाचा करा, डोक्याचा नाही. दाटून आलेली प्रत्येक गोष्ट सुंदर असते, मग ते आभाळ असो की मन. काही व्यक्तींचे जीवनातील स्थान हे एखाद्या हातातल्या दोऱ्याप्रमाणे असते. ते दिसणे महत्त्वाचे नसते, तर असणे महत्त्वाचे असते, हे कायम लक्षात ठेव. ज्यावेळी घर शेणाने सारवली जात होती त्यावेळी घरात आपुलकीची ऊब असायची. आता मात्र घरातल्या फरचीसारखी माणसेही थंडगार पडलेली आहेत. जीवन बदलण्यासाठी वेळ सर्वांनाच मिळते, परंतु वेळ बदलण्यासाठी जीवन पुन्हा कोणाला मिळत नाही. जोवर श्वास घेतोय तोवर जगून घ्यावे. छान झाडालाही माहीत नसते कोण पडेल पान. दगड पाण्यात फक्त भिजतो आणि माती निरागसपणे विरघळते. भिजणे आणि विरघळण्यातला फरक पडला की सगळी नाती गुळगुळीत होतात. स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा, कारण इतिहास कॉपी करणाऱ्यांची नोंद ठेवत नाही. जगात प्रत्येक वस्तू महाग आहे, भेटण्याआधी आणि गमावल्यानंतर. भगवंतावर सर्वांचेच प्रेम आहे, परंतु भगवंताच्या घरी जायची घाई मात्र कुणालाच नाही. आपल्या घरात भगवंत सर्वांनाच पाहिजे, परंतु भगवंताच्या घरी आपण जायच्या विचारनेही मात्र आपल्या मनात धडकी भरते. भगवंत आपल्या घरी आले म्हणजे सण उत्सव आणि आनंद, परंतु जर आपण भगवंताच्या घरी गेले म्हणजे दुःख शोक. भगवंत आपल्या घरी यावे म्हणून आटापिटाच, परंतु आपण भगवंताच्या घरी जाऊ नये म्हणून ही आटापिटाच. भगवंताच्या घरून येणे म्हणजे जन्म, भगवंताच्या घरी जाणे म्हणजे मृत्यू. दोन्ही अटळ आहे, परंतु या दोघांमधील जी गंमत आहे ना, यालाच तर जीवन असे नाव आहे. जग कसे अजब आहे. कधी क्षमा करावी लागते आणि कधी क्षमा मागावी सुद्धा लागते. नाते टिकवायचे म्हटल्यावर कधी पुढाकार तर माघारही घ्यावी लागते. अर्थहीन वाद विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमी श्रेष्ठ असते. माणसाला आधी जगता आले पाहिजे, मरता तर केव्हाही येते. रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात. म्हणूनच राग आला तर अबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळे होता आले पाहिजे. धावत्या जगात माज कसला करता साहेब. जसे आपण जन्माला आलो तसेच एक ना एक दिवस आपल्याला जायचे आहे. जेव्हा जीवन हसवलेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा जीवन रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. डोळे तर जन्मताच मिळालेले असतात, परंतु कमवायची असते ती नजर. चांगल्यातले वाईट आणि वाईटातले चांगले ओळखायचे. जीवनात कधीच कुणावर बोलण्यासाठी जबरदस्ती करू नका, आणि ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावेसे वाटते त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष करू नका. ज्या डोळ्यांनी तुम्हाला निराश केले त्याकरता त्यांना दोष देऊ नका, स्वतःलाच दोष द्या, कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या. सगळे दुःख झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम मन प्रसन्न करा, सगळी दुःख दूर होतील.
जग तर फक्त अनुभव देते, साथ तर फक्त आपली माणसेच देतात. आपण ज्या माणसांचा टेन्शन घेऊन आपल्या आयुष्यात खूप खचून जातो ना, तीच माणसे आपले आयुष्य अगदी सुखात जगत असतात. आपल्या घरापेक्षा घराचा दरवाजा लहान असतो, दरवाजापेक्षा कुलूप लहान असते, कुलपापेक्षा कुलपाची चाबी लहान असते, परंतु या लहान चावीनेच पूर्ण घर उघडले जाते. तसेच लहान लहान विचार तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवण्यासाठी सक्षम असतात. मित्रांनो, हे कायम लक्षात ठेव. म्हणून लहान लहान गोष्टींकडे पण तुम्ही पूर्णपणे लक्ष दिले पाहिजे. त्या कधी मोठ्या होतील हे सांगता येत नाही. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर लोखंडाची एक सळी घेतली तर त्याची किंमत 300 रुपये, आणि जर आपण त्याच सळीपासून घोड्याचे नाळ बनवले तर त्या नाळाची किंमत 1500 रुपये होते. त्याच सळीपासून जर सुया बनवल्या तर ती किंमत 15,000 रुपये, आणि जर त्याच सळीपासून घड्याळाचे बॅलन्स स्प्रिंग बनवले तर त्याची किंमत 1,50,000 रुपये. आता विचार करा, तुमची किंमत ही तुम्ही स्वतः काय आहात यावर ठरत नाही, तर तुमची किंमत ही तुमची स्वतः काय बनवता यावर ठरते. आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचे हे आपल्याला हातात आहे. समजा आपण जमिनीत एक दाणा पेरला असता आणि निसर्गाने आपल्याला एकच दाणा परत दिला असता, तर आपण काय अवस्था झाली असती? धान्य पेरावे की खावे हे समजले नसते, परंतु देवाने माणसासाठी छान व्यवस्था करून ठेवली आहे. जर आपण एक दाणा जमिनीत पेरला तर तो कित्येक पटीने आपल्याला परत मिळतो. नेमके निसर्गाच्या याच नियमानुसार आपण आपल्या आयुष्यात काय पेरत आहोत. जर आपण दुःख, राग, द्वेष पेरत आहोत तर निसर्गाकडून कित्येक पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल. आणि जर का आपण आनंद, प्रेम, माणुसकी पेरत आहोत तर कित्येक पटीने तेच आपल्याला या निसर्गाकडून परत मिळणार, यात काही शंका नाही. मित्रांनो, शाळेत मैत्री करा, मैत्रीत शाळा करू नका. आपल्या माणसांची किंमत वेळीच ओळखावी. वेळ निघून गेली की रडत बसून काही मिळणार नाही. पुन्हा त्याच आठवणी आणि असह्य विरह हे आयुष्याची भेट म्हणून कायमची सोबती होतात. जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली तेव्हा माणुसकी कळली. जेव्हा पावसात गरमागरम चहा प्यायलो तेव्हा आयुष्याची किंमत कळली. जेव्हा पैसे नसताना वेगळी किंमत, पैसे असताना वेगळी किंमत, तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गंमत कळली. ही लाईन थांबली की कळते माणसाची किंमत. म्हणून आहोत तोपर्यंत एकमेकांना वेळ देत राहा आणि आयुष्य असेच सुखाने जगत राहा. स्वभावात प्रेम, चेहऱ्यावर हास्य आणि मनात आनंद जपा. जीवन खूप सुंदर होईल. दार बेल वाजली म्हणून दार उघडाला तर समोर दारात गल्लीतल्या लोकांच्या गाड्या धुवायचे काम करणारा धीरज उभा होता. थोडे काम होते साहेब आपल्याकडे. काही उसने पैसे हवेत का तुला? नाही साहेब, माझा मुलगा 10वी उत्तीर्ण झाला. अरे वा, अभिनंदन. हे धीरज आत आहे. घराच्या तर आत तो पहिल्यांदाच आला होता. यापूर्वी 2-4 वेळा काही पैसे मागितले होते आणि वेळेवर परतही केले होते, पण ते बाहेरूनच. एकदा मुलाच्या फीसाठी की पुस्तकासाठी तरी पैशाची गरज असताना रात्रीला आला होता. मी जेवण करीत होतो. पाऊस सुरू होता. मी त्याला 2-3 वेळा आत बोलावले, पण तो बाहेरच पोर्चमध्ये उभा राहिला. मी त्याला बसायला सांगितल्यावर, नको साहेब, मी उभाच राहतो, पण मी आग्रह केला तर बसला. मी पण त्याच्या समोरच बसलो. तसाच त्याने माझ्या हातात पेढ्याचा एक बॉक्स ठेवला. धीरज, मुलाला किती मार्क मिळाले? 65%. अरे वा, खूप छान. फक्त त्याला बरा वाटावे म्हणून मी म्हटले. अलीकडे 90-95% ऐकायची इतकी सवय झाली आहे की जर का 80ने 90 ते 95% मार्काने मिळालेला व्यक्ती नापास झाल्यासारखा त्याचा चेहरा असतो. परंतु धीरज खूप आनंदी दिसत होता. साहेब, खूप आनंदी आहे. माझ्या पूर्ण कुटुंबातील इतका शिकलेला पहिला माझा मुलगाच. ओहो, म्हणून पेढे वाटत आहे का? छान. कदाचित धीरजला माझे बोलणे मस्करी करण्यासारखे वाटले असेल. तो थोडा हसला आणि म्हणाला, साहेब, जर मला परवडले असते ना तर दरवर्षी मी पेढे वाटले असते. माझा मुलगा खूप काही फार हुशार नाही हे मला माहीत आहे साहेब, परंतु आजवर तो एकही वर्ष नापास झाला नाही आणि दरवर्षी माझ्या मुलाने 2-2, 3-3% वाढलेच आहेत. ही आनंदाची गोष्ट नाही आहे का साहेब? माझी परिस्थिती तर तुम्हाला माहीतच आहे साहेब. एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये अभ्यास करून एवढे टक्के मिळवले आहेत. तो साधा पासही झाला असता तरी मी पेढे वाटलेच असते साहेब. मी अगदी शांत होऊन विचारात पडलो.
मला गप्प झाल्याचे पाहून धीरज म्हणला, साहेब माफ करा. बोलण्यात काही चूक झाली असेल तर माझ्या वडिलांची शिकवण नेहमी म्हणत असे, धीरज, आनंद हा एकट्याने खाऊ नये, तो सगळ्यांना वाटावे. हे फक्त पेढे नाही आहेत साहेब, हा माझा आनंद आहे. मन एकदम भरून आले. मी उठून आत गेलो. एका रंगीत गिफ्ट पाकिटातून बक्षिसाची रक्कम भरली. आतूनच आवाज देऊन विचारले, मुलाचे नाव काय आहे? धीरज. साहेब, अजय नाव आहे त्याचं, माझ्या मुलाचे. धीरज म्हणला, प्रिय अजय, हार्दिक अभिनंदन. तू नेहमी आनंदात राहा, अगदी तुझ्या बाबांसारखा, असे मी त्या बक्षीस पाकिटावर लिहिले. धीरज, हे घ्या. हे कशाला साहेब? माझ्याशी तुम्ही 2 मिनिटं बोललात, यातच सगळे आले. हे अजयसाठी आहे. तो त्याच्या आवडीची पुस्तके घेऊन यातून धीरज काही न बोलता पाकिटाकडे बघत राहिला. चहा वगैरे घेणार का? नाही साहेब. आता आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर आपण काय लिहिले आहे ते जरा सांगाल का? मला वाचता येत नाही म्हणून. मी हसत म्हणलो, आपण घरी जा आणि हे पाकिट अजयकडे द्या, तो वाचून दाखवेल तुम्हाला. धीरज माझ्या आभार मानत निघाला खरा, पण त्याचा आनंदी चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. खूप दिवसानंतर मी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो. आता अशी माणसे खूप दुर्मिळ झाली आहेत. जर का थोडेसे कुणाशी बोलायला लागलो तर ते आपल्या तक्रारींचा पाडाच सुरू करतात. 90-95% मिळून सुद्धा लहानशा तोंड करून बसलेले मुलांचे पालक आठवले. हव्या त्या कॉलेजमध्ये आपल्या मुलामुलीला प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद पुढे ढकलायचे म्हणे. आपण त्यांना हसू नये, कारण आपण सगळेच असे झालेले आहोत, आपला आनंद पुढे ढकलणारे. आज माझ्याकडे वेळ नाही आहे, आज माझ्याकडे पैसे नाही आहेत, स्पर्धेत आपला टिकावं कसा लागेल, आज खूप पाऊस पडत आहे, आज माझा मूड नाही आहे. आनंदाला पुढे ढकलायच्या या सगळ्या गोष्टी आहेत. याआधी आपण मान्य करूया. काही गोष्टी करून तर आपल्याला आनंद मिळणारच आहे, तरी पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय. हे थोडे विचित्रच नाही का? कितीसा वेळ लागतो मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला? किती पैसे लागतात सूर्योदय आणि सूर्यास्त बघायला? आंघोळ करताना गाणे म्हणता कोणतरी येणार आहे तुमच्याशी स्पर्धा करायला. पाऊस पडत आहे, अगदी सोपे आहे, मस्त चिंब भिजायला जा. अगदी काहीच न करता गादीत लोळायला राहा. तुम्हाला मूड लागतो का? जेव्हा माणूस जन्म घेतो तेव्हाच हाताच्या मुठ्ठी बंद असतात. खरे तर त्याच्या एका हाताच्या बंद मुठ्ठीत आनंद आणि दुसऱ्या हाताच्या मुठ्ठीत समाधान सामावलेले असते. माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर आनंद आणि समाधान कुठे कुठे सांडत जाते. आता तर आनंदी होण्यासाठी कुणावर तरी कशावर तरी अवलंबूनच राहावे लागते. कुणाच्या येण्यावर, कुणाच्या जाण्यावर, कुणाच्या असण्यावर, कुणाच्या नसण्यावर, काहीतरी मिळवल्यावर, कोणीतरी गमावल्यावर, कुणाच्या बोलण्यावर, कुणाच्या न बोलण्यावर. खरे तर आपल्या आतमध्ये आनंदाच्या कधीही न आटणाऱ्या झरा वाहत आहे. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावे. इतके असून सुद्धा आपण सगळे या झराच्या काठावरच उभे आहोत, पाण्याच्या टँकरची वाट बघत बघत. जोपर्यंत हे वाट बघणे आहे तोपर्यंत ती तहान भागणे अशक्य आहे. इतरांशी तुलना करणं, आणखीन पैसे, आणखीन कपडे, आणखीन मोठे घर, आणखीन वरची जागा, आणखीन टक्के, या आणखीनच्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती जीवन खूप सुंदर आहे. ज्यांच्याशी बोलल्याने तुम्हाला आनंद मिळतो त्यांच्याशी तर बोलाच, पण ज्याला तुमच्याशी बोलण्याने आनंद मिळतो त्यांच्याशी अधिक बोला. खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो. जीवनात छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका, कारण कुणालाही माहीत नाही की मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधानाने हसू टिकवता येईल का. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो. हे कायम लक्षात ठेवा. आपल्या कामात आपण आनंद निर्माण केला की त्याचे ओझे वाटत नाही. आनंद शोधू नका, आनंद निर्माण करा. आनंद निर्मितीवर GST 0% आहे. स्वतःचा शोध स्वतःमध्येच घ्या, बाकी सगळे गुगलवर आहेच. फक्त आनंद शोधा. गरजा तर जीवनभर संपणार नाही. नसलेल्या गोष्टींपैकी असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या, कारण पूर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा अधिक सुंदर दिसत असतो. मित्रांनो, मैत्री व मित्राचा सुविचार या गोष्टीवर एक कथा आज मी तुम्हाला सांगतो. एकदा एका माकडाने खूप दुःख झाल्यामुळे आत्महत्या करण्याचे ठरवले
आणि तो सरळ सिंहाच्या गुफेत गेला. सिंह झोपलेला होता. माकडाने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले. तसाच सिंह रागात गरजला. एवढी हिंमत कुणी केली? कोण आपल्या मृत्यूला बोलवित आहे? माकड म्हणाला, महाराज, मी आपले कान ओढले आहे. सध्या माझ्याकडे एकही मित्र नसल्यामुळे मी खूप दुःखी आहे आणि मला आज मरण पाहिजे आहे. तुम्ही मला खाऊन टाका. सिंह असला आणि विचारले, माकडा, माझे कान ओढत असताना तुला कुणी बघितले तर नाही ना? माकड, नाही महाराज. सिंह, तर मग ठीक आहे, तू आणखीन 1-2 वेळा माझे कान ओढ, खूप बरे वाटले. या कथेचा सार, मित्रांनो, एकटा राहून जंगलाच्या राजालाही कंटाळा येतोच. म्हणूनच आपण आपल्या मित्रांशी नेहमी संपर्कात राहा आणि आपल्या मित्रांचे सतत कान ओढत राहा. ग्रुपवर चॅटिंग करा, व्यक्तिगत चॅटिंग करा. खूप मेसेज येणे नशिबाचे समजा. कुणीतरी आपली आठवण काढत आहे, चांगल्या पोस्टला लाईक करा. वेगवेगळ्या विषयांवर चर्चाची देवाणघेवाण करा. आनंद हा देण्या घेण्यात असतो. बडबड करा, निरस होऊ नका. वयाला आपल्या विसरा, नेहमीच मजा करत जा. विश्वास जरी ठेवा, जर आपले मन नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू. कारण जगातील मैत्री ही नाते सर्वाधिक सुंदर नाते आहे. जन्मताच आपल्याला लाभलेला किंवा आपल्या स्वतःचा स्वीकारलेला कोणत्याही नात्यात तुम्ही मैत्रीचे नाते मिळवा. तुमचे जे मूळ नाते आहे ते आपल्या नात्यापेक्षाही खूप सुंदर होऊन जाईल. खूप व्याप असतानाही आवर्जून आठवण काढते ती मैत्री असते. 100 शब्द सांगत नाहीत, ते एका शब्दातच कळवते ती मैत्री असते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात प्रत्येकाकडे एक मित्र असतोच, पण फक्त भाग्यशालींच्या आयुष्यात तोच मित्र सर्व टप्प्यांमध्ये असतो. एक चांगला मित्र हा जीवनाशी नाते जोडणारा, भूतकाळ विसरायला लावणारा, भविष्याचा मार्ग दाखवणारा आणि या वेड्या दुनियेत समजूतदारपणा दाखवणारा असतो. मैत्री नको चंद्रासारखी, दिवसा साथ न देणारी. मैत्री नको सावल्यांसारखी, सतत पाठलाग करणारी. मैत्री हवी अश्रूंसारखी, सुखदुःखात साथ देणारी. ज्यांच्यासाठी डोळ्यात अश्रू यावेत असा मित्र सहजासहजी सापडत नाही. आणि खरंच जर का कधी सापडला तर तो अश्रू येऊ देत नाही. जीवन बदलत असते. वर्गातून ऑफिसपर्यंत, पुस्तकातून फाईलपर्यंत, जीन्सपासून फॉर्मलपर्यंत, पॉकेट मनीपासून पगारापर्यंत, प्रेयसीपासून पत्नीपर्यंत. मात्र हे मित्र तसेच राहतात. ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रू यावेत असा मित्र सहजासहजी सापडत नाही. आणि खरंच जर कधी सापडला तर तो कधी अश्रू येऊ देत नाही. जर अधिक मित्र हवे असतील तर दुसऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा. मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा. मैत्री एक अनमोल भेट आयुष्याची. मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा. मैत्री एक अतूट सोबत जीवनाची. हे कायम लक्षात ठेवा आणि पुढे चालत राहा. मित्रांनो, एकदा 1 किलो तूप मराठी बोधकथा तुम्ही ऐकल्याशिवाय राहणार नाही, तर ही ऐकाच. एक गरीब शेतकरी आपल्या गावातून तालुक्यातून बाजारात तूप विकण्यासाठी जायचा. एका दुकानदाराला त्याचे तूप खूप आवडले. दुकानदाराने शेतकऱ्याला दर आठवड्याला 1 किलो तूप घेऊन ये असे सांगितले. शेतकरी सुद्धा हे ऐकून आनंदी झाला. शेतकऱ्याने त्याच दुकानातून नेहमी 1 किलो साखर आणि इतर वस्तूंची खरेदी केली आणि सामान घेऊन तो घरी आला. नंतर शेतकरी जेव्हा ही तूप घेऊन जायचा तर सरळ त्या दुकानदाराला देत असे. दुकानदारही नेहमी शेतकऱ्याला तुपाचे पैसे देत होता. काही दिवस असे चालू राहिले. एका दिवशी दुकानदाराने शेतकऱ्याला दिलेल्या तुपाचे वजन केले तर ते 900 ग्रॅमच भरले. दुकानदाराला खूप राग आला. त्याचा मनस्ताप झाला आणि तो पैसे 1 किलोचे घेतो आणि तूप 900 ग्रॅमच देतो. हे दुकानदाराला अजिबात आवडलेच नाही. शेतकरी आपली फसवणूक का करत आहे असा विचार त्याच्या मनात आला. दुसऱ्या दिवशी शेतकरी लोणी घेऊन दुकानात आल्यानंतर दुकानदाराने त्याच्या समोरच त्या लोण्याचे वजन केले तर ते काय 900 ग्रॅमच भरले. आता मात्र दुकानदाराच्या रागाचा पारा अधिकच वाढला होता. तो शेतकऱ्यावर ओरडून म्हणाला, तू मला मूर्ख बनवित आहेस का? शेतकरी म्हणाला, अहो दादा, माझ्याकडे वजन करण्यासाठी 1 किलोचे मापच नाही आहे. तुमच्याकडून जी मी 1 किलो साखर खरेदी केली होती त्याचे माप बनवूनच मी तूप मोजून आणतो. शेतकऱ्याचे हे उत्तर ऐकून दुकानदाराची मान लाजेने खाली गेली. कारण तो स्वतःच चुकीचे काम करीत होता. त्याच्या लक्षात आले की आपण जे कर्म करतो तेच फळ आपल्याला मिळते. कथेची शिकवण अशी आहे, या छोट्याशा कथेची शिकवण, आपण चुकीचे काम केल्यास आपल्याला त्याचे फळही तसेच मिळते. कारण शेवटी जैसी करणी वैसी भरणी. मी जगाला जसे देईल तसे जग मला देईल, ही भावना प्रत्येकाच्या मनात सतत असायला पाहिजे.
हे कायम लक्षात ठेवा. मित्रांनो, नेहमी या जगात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही, तुमचे दुःखसुद्धा. मला पावसात चालायला खूप आवडते, कारण पावसात माझे अश्रू कुणी पाहू शकत नाही. ज्या दिवशी आपण हरलो नाही तो दिवस आपल्या जीवनातील फुकट गेलेला दिवस. वाटेवरून चालताना वाटेसारखी वागावी लागते. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरूनच वळवावेच लागते. त्यामुळेच मला जीवनाचा त्रास झाला. अशा सगळ्यांचा आम्ही ऋणी आहे, कारण त्यांच्यामुळेच मला कसे वागायचे नाही हे चांगलेच कळले आहे. चांगली वस्तू, चांगली व्यक्ती, चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावर समजते. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचे नसते. अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचे नसते. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडाल, पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. चांगली वस्तू, चांगली माणसे, चांगले दिवस आले की माणसाने जुने दिवस विसरू नयेत. पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच. नात्यांची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहा. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण, कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही. आपल्या जीवनात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणारे हे मात्र आपला स्वभावच ठरवतो. हे देवा, माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दीर्घायुष्य लाभू दे आणि जीवनभर माझे यश पाहून जळत राहू दे. तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात, आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरे प्रेम कशाला म्हणतात. प्रेम म्हणजे समजली तर भावना, केली तर मस्करी, मांडला तर खेळ, ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार आणि निभावले तर जीवन. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले, कारण समूहामध्ये एकटे चालण्यापेक्षा आपण एकटेच चाललेले कधी उत्तम. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. अहंकार विहिरीत लहान सेवा ही मोठीच असते. तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना. चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका. केवड्याला फळ येत नाही, पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहून टाकतो. आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद. गमतीची गोष्ट अशी की मौल्यवान असूनही आपल्या जन्माबरोबर तो विनामूल्य मिळाला आहे. पण त्याहून गमतीची गोष्ट अशी की आपल्यापैकी बऱ्याच लोकांचं आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ता नसतो. म्हणून उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा. मावळताना तो तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल. तुमचा दिवस कायम सुखाचा राहू दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करेल. मित्रांनो, आपण सर्वांना सुंदर दिवसाच्या, या सुरेख दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण प्रत्येक दिवसाच्या शुभेच्छा मनवल्या पाहिजे, कारण आपले डोळे आपण उद्याचा दिवस बघण्यासाठी लावत असतो, पण कोणाला माहीत असते की उद्याचा दिवस कोण बघणार कोण नाही. ज्याप्रमाणे झाडाला पाण्याची गरज असते, लेकराला मायेची गरज असते, तसेच आपल्या मनाला सुविचारांची, चांगल्या विचारांची गरज असते. सुविचार हे आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, मार्गदर्शक असतात, दिशादर्शक असतात. सुविचार आपल्याला अगदी कमी शब्दात महत्त्वाच्या गोष्टी सांगून जातात, ज्या आपल्या आयुष्याला अधिक ऊर्जावान बनवत असतात, जीवन जगावे कसे हे शिकवत असतात. म्हणून मित्रांनो, नियमित सुविचारांचे तुम्ही व हे संदेशांचे ऐकून व्हिडिओ ऐकले पाहिजे. आणि तुम्ही नियमित असे व्हिडिओ ऐकले तर तुम्हाला ऊर्जा व प्रोत्साहन मिळते. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप आनंदी आहे. फक्त ते समाधानाने, उत्साहाने जगले पाहिजे. जरी भूक ही पोटात लागली असली तरी त्याची तीव्रता डोळ्यात दिसते. मानवी जीवन यशस्वी होण्याचा तडजोड हाही एक मार्ग आहे. माणसानेही करायला शिकले पाहिजे. जिथे जिथे तडा जाईल तिथे तिथे जोड दिला आला की कुठलेच नुकसान होत नाही. तडजोड करणे म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते. अपेक्षांचे ओझे मानारा कष्ट इतक्या शांततेने करायचे की यशाने धिंगाणा घातला पाहिजे. आपल्या ध्येयाची जाणीव करण्यासाठी आत्मशिस्त आवश्यक आहे.
आत्मविश्वासाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला आपल्यातील शक्ती संयोजित करण्याची आवश्यकता असते. जीवनात कार्य असे करायचे की आपली युगेनयुगे कीर्ती आभाळावर शिल्लक राहिली पाहिजे. प्रत्येक लहान गोष्टीमध्ये केलेली सुधारणा ही मोठ्या यशाच्या जवळ घेऊन जाते. अडचणींच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळे व्यवस्थित होईल. जे प्रामाणिक आणि ध्येयाने प्रेरित असतात ते अपयशाला काय जगाला हादरण्याची ताकद ठेवतात. इतरांच्या चुकीतूनही शिका, कारण स्वतःवर प्रयोग करत राहिलात तर संपूर्ण जीवन कमी पडेल. प्रेरणा देणारी प्रत्येक काळजात कोरली की अस्मिता आपोआप जपली जाते. कर्माची परतफेड करावी लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा, कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीच बदलत नाही, हेही लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला जीवनातील अर्थ जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक परिस्थितीला हे सामने जावेच लागेल व तुम्हाला ती परिस्थितीला सामने गेल्याशिवाय तुम्हाला ती कळणार नाही की ही परिस्थिती कशी व लोक कशी व परिस्थिती कशी असते. एक तरी स्वप्न असे बाळगा की जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला प्रेरणा देत राहतील. कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक अशी व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून टाकेल. जीवनाच्या वाटेवर जो धावता धावता पडतो तो यशस्वी होत असतो. प्रतिबिंब ते उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही. जे दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच. तसेच मन व विचार सौरभैर असताना मार्ग कधीच मिळत नाही. शांत हा आणि एकाग्र करून विचार करा, तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल. दर दिवशी आपल्याला आयुष्य नवीन कोरे 24 तास देते. आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे. आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे असते. जगणे संघर्षाचे असले तरी चालेल, परंतु त्याला स्वाभिमानाची झालर असली पाहिजे. संघर्षाचा काळ हा यशाची बीजे पेरण्याचा उत्तम काळ असतो. जर सूर्यासारखे जगायची इच्छा असेल तर प्रथम त्याच्यासारखे जळावे लागते. जीवनात आणि लढाईत प्रत्येक क्षणाला महत्त्व असते. एका क्षणाचा अवधी सुद्धा जय पराजय ठरवू शकतो. तिथे बेफिकरपणाला थारा नाही. त्यामुळे लढाईत आणि जीवनात नियोजन एवढ्या शांततेने तसेच हुशारीने केले पाहिजे की अंमलबजावणीनंतर आपल्या यशाचे नगारे वाजले पाहिजेत. मोठेपणा येण्यासाठी अधिक कष्ट करण्याची आणि संकटे सहन करण्याची ताकद ठेवा. जोपर्यंत तुमची जिद्द आणि चिकाटी सोडत नाही तोपर्यंत परिस्थिती तुम्हाला बळकावू शकत नाही. तुम्ही जीवनात कितीही उंचीवर जा, परंतु जे तुमच्यासाठी तुमचा मजबूत पाया म्हणून उभे आहेत त्यांना कधी विसरू नका. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो. स्वप्न फुकटच असतात, केवळ त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते. कोणतीही गोष्ट जीवनात अवघड नसते, फक्त विचार सकारात्मक पाहिजे. यशातून आपण थोडे शिकलो, परंतु अपयशातून आपण सर्व काही शिकलो. आपल्याला कर्तृत्वाला कल्पनतेची जोड द्या, म्हणजे अचंबित कार्य घडेल. जगाला जर स्वप्नांच्या पलीकडचे पाहायचे असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचेच ठेवा. स्वाभिमानावर आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा उत्पन्न होत नाही आणि स्वतःला सिद्ध करायच्या इच्छेशिवाय कर्तृत्व घडत नाही. जर तुम्ही बघितलेले स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमच्या कामाची पद्धत बदला, तुमची स्वप्न नाही. धाडस असे करावे की ते जमणार नाही. कुणाला दुसऱ्याला कार्य असे करावे, इतिहास कसा घडावा, शत्रूची मान झुकेल मुजऱ्याला. ठाम राहायला शिका. जरी निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही आणि कधीही करता येते. मोठे व्हायला ओळख नाही, माणसांची मने जिंकावी लागतात. तेव्हा मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते. जेव्हा मन संतुलित असते तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते. जेव्हा मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते. म्हणूनच मन आनंदी आणि खंबीर असेल तर परिस्थितीवर निश्चित विजय मिळवता येतो. जीवनात कठीण परिश्रम हेच तुम्हाला एक शक्तिशाली योद्धा बनवते. एकदा लहान दिव्यामध्ये सगळीकडे आपला प्रकाश पसरवू शकतो तर तुम्ही का नाही? गरज आहे स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नवीन काहीतरी करायचे. नशिबावर अवलंबून राहू नका, कारण यशस्वी होण्यासाठी नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनतीचा भाग 99% असतो.
आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू विजयाची सवय झाली आहे. हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. संघर्ष वडिलांकडून आणि संस्कार आईकडून शिकावे. बाकी सगळे जग शिकवते. स्वतःच्या यशापर्यंत पोहोचण्याचा नकाशा बनवायचा असेल तर अपयश हाती आलेल्या सगळ्यांच्या जागा लिहून ठेवत चला. आयुष्यात जे झाले त्याचा विचार करू नका. पुढे जे होणार आहे आणि काय होऊ शकते याचा विचार करा. नेहमी स्वतःच्या मनगटात बळ आणि चारित्र्यात सत्यता ठेवा. जीवनाच्या जडणघडणीत तुम्ही कुठेही कमी पडणार नाही हे मी निश्चित लिहून देऊ शकतो. यश हे तळ हातावरील रेषांतून नव्हे तर ते कष्ट आणि घामाच्या धारातून मिळते. कारण ज्याला हात नसते त्याचेही नशीब असते. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमच्या प्रगतीच्या मार्गावर आहात. आपल्या यशाच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ वाढवायचे असेल तर कष्टाच्या त्रिज्येची लांबी वाढवावी लागते. आयुष्यात जगला नाही तर स्वतःला बदला. जग आपोआप बदलेल. पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटत असते. एकदा हरलो म्हणून प्रयत्न करणे सोडायचे नसते. प्रत्येकाचा दिवस येतो. फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी ठेवा. न हरता, न थकता, न थांबता, न प्रयत्न करण्याच्या समोर नशीब सुद्धा हारतं. नेहमी परत प्रयत्न करा. शांतपूर्ण आयुष्यासाठी हे 7 नियम नक्की पाळा. भूतकाळाशी तह करून टाका म्हणजे तो तुमचे भविष्य नासवून टाकणार नाही. 2. तुमच्याविषयी बाकीचे काय विचार करतात याच्याशी तुम्हाला काही देणे घेणे नसावे. 3. काळ हा सगळ्या गोष्टी बऱ्या करत जातो. त्यासाठी काही वेळ जाऊ द्या. थोडा वेळ तरी द्या. तुमच्या आनंदासाठी केवळ तुम्हीच कारणीभूत असता. बाकीचे कुणीही त्याच्यासाठी जबाबदार नसतात. 5. तुमच्या आयुष्याची इतरांशी तुलना करू नका. त्यांचा प्रवास कसा झालेला आहे याची तुम्हाला काहीही माहिती नसते. 6. अतिविचार करणे थांबवा. सगळ्याच गोष्टींची उत्तरे माहीत असली पाहिजे असा काही नियम नाही. 7. चेहऱ्यावर हास्य ठेवा. जगातील सगळ्या प्रश्नांची जबाबदारी तुमच्यावर देण्यात आलेली नाही हे लक्षात ठेवा. मित्रांनो, जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचे नाही. ज्यांना खरे सांगितल्यावर राग येतो त्यांनी कधीच मनधरणी करत बसायचे नाही. जे आपल्या नजरेतून उतरले आहेत त्यांना त्रास करून घ्यायचा नाही. जर एखाद्याने काम करत आपल्या हातून होत असेल तर ते निस्वार्थ बुद्धीने आणि निसंकोचपणे करा. नेहमी दुसऱ्याला मदत करा. दुसऱ्याला त्रास होईल असे कधी वागू नका. नेहमी स्वतःसोबत शर्यत लावा. जर जिंकला तर तुमचा आत्मविश्वास जिंकेल आणि जर हारला तर तुमचा अहंकार हरेल. पाण्याने भरून आतलेल्या तलावात मासे किड्यांना खातात आणि जर त्या तलावाचे पाणी आटले आणि तलाव कोरडा झाला तर किडे माशाला खातात. वेळ सगळ्यांचीच येते. केवळ आपली वेळ येण्याची वाट बघा. एखाद्या मासनाजवळ आपण काही अशा आठवणी ठेवून जा की जर नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओठांवर थोडेसे हसू आणि थोडेसे डोळ्यात पाणी नक्कीच आले पाहिजे. आपण आपल्या खांद्यावर डोके ठेवून रडू शकत नाही आणि आपणच आपल्या आनंदाचे मिठी घेऊ मारू शकत नाही. जीवन म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची गोष्ट आहे. जगातील सर्वात सुंदर रोपटे भरवसायचे असते आणि ते काही जमिनीवर नाही तर आपल्या हृदयात रुजवावे लागते. जेव्हा खूप वेगवान वारा येतो तेव्हा आपल्या मातीला पकडून राहायचे असते. तो वेगवान वारा ज्या वेगाने येतो त्या वेगाने निघूनही जातो. मित्रांनो, तो वेगवान वारा महत्त्वाचा नसतो. सवाल असतो की त्या वाऱ्यासोबत आपण कशी लढाई देतो आणि त्यातून किती प्रमाणात चांगल्या परिस्थितीत बाहेर येतो याचा. विश्वातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. देवाने सोने निर्माण केले आहे. चाफ्याची फुले सुद्धा देवानेच निर्माण केली आहे. मग देवाला सोन्याला चाफ्याचा सुवास का देता आला नसता? अपूर्णतेतही काही आनंद राहतो की. मूर्ती ही दगडात बनतेच. फक्त दगडाचा नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि आता ह्याच भावनेने माकडाकडे पहा, माणसाकडे पहा. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका. नाती आणखी सुंदर होतील. तुम्ही जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा अगदी साधे राहा. जेव्हा तुमच्याजवळ एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा खूप रागात असाल तेव्हा केवळ शांत राहा. हेच यशाचे रहस्य आहे. जोपर्यंत घरातील निर्णय मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर टिकून राहते. पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर ताब्यात राहत नाही.
आपली माणसे संकटाशिवाय कळत नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही. देवळातला देव सहज ओळखता येतो, पण माणसातला देव ओळखायला पूर यावा लागतो. मग तो पाण्याचा असो अथवा भावनांचा. मनात जी गोष्ट आहे ती बोलायची हिंमत ठेवा. समोरच्या व्यक्तीच्या मनात जी गोष्ट आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा. बाहेरून शांत दिसण्यासाठी अनेक लढाया आतून जिंकाव्या लागतात. देवाने जशा हृदयात फिलिंग्स दिल्या आहेत तसेच डिलीटचे बटन दिले असते तर किती बरे बेटर झाले असते. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी करावी लागते. संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेची नंतरच मिळत असते. सगळ्या झेललेल्या दुःखाचेही एक सेव्हिंग अकाउंट असो. देवाला सांगू का माझ्यासोबत खूप संकटे आहेत. संकटांना सांगा की देव माझ्यासोबत आहे. स्वार्थाची पट्टी खूप मजबूत असते. एकदा ती डोळ्यावरती चढली त्या की ती व्यक्ती मग कुणाचीच राहत नाही. जितके महत्त्व ध्येयाला आहे तितकेच महत्त्व त्यासाठी चालू असलेल्या प्रवासाला असते. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही. आयुष्याला दुःखाचा तडा जाऊ न देता सुखाची जोड देणे म्हणजेच तडजोड. चक्रव्यूह रचणारे आपलेच असतात. हे कालही खरे होते आणि आजही खरे आहे. माणसाने दुसऱ्याला जज करण्या अगोदर आपण किती परफेक्ट आहोत हे बघावे. जेव्हा एखादी घटना आपल्याला धडा शिकवून जाते तेव्हा त्याचा प्रत्येक शब्द न शब्द आठवणीत राहतो. पैसा सगळेच कमवतात, आशीर्वादही कमवा. आशीर्वाद तिथे उपयोगी पडतो जिथे पैसा उपयोगी पडत नाही. हेही मात्र तितकेच खरे आहे. जीवन जगताना मुलावर प्रेमाने पांघरून घाला, पण दृष्टीला झाकू नका. मुलांच्या सगळ्या लढाया आपणच लढू नये. चटके बसल्याशिवाय अपमान पत्रविल्याशिवाय वाढ अपुरीच असते. आपल्या सुखाला किंमत नसते. स्वकष्टाची भाकरी गोड लागते. शिक्षण द्या, संस्कार द्या, अडचणींना आधार द्या. आयुष्यभर मुले बसून खातील इतके मागे ठेवूच नका. जसे अति पाणी रोग कुजवते तसे अतिप्रेम मुलांना पंगू बनवते. आयुष्याचे 5 नियम. सुंदर विचार. स्वतःची दुसऱ्यांची तुलना करू नका. 2. जास्त विचार करणं बंद करा. भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणे टाळा. दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका. सतत आनंदी राहा. हे 5 नियम आयुष्याचे तुम्ही तुमच्या आयुष्यात अंगीकारी करा. सकारात्मक असा रोज स्वतःला सांगा, आजचा दिवस खूप सुंदर आहे. मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी खूप काही अधिक करू शकतो. केवळ काळजी आणि दुःख करून काहीच होणार नाही. मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तरच नक्कीच मला समाधान होईल. रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंद देईल. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार. येणारे दिवस आनंदाने जगणार. माणूस अपमानाला मुळेच घाबरत नाही. तो घाबरतो की तो अपमान 4 चौघात होऊ नये. इच्छा असून चालत नाही, निश्चय असणे गरजेचे असते. नाते एवढे सुंदर असावे की तिथे दुःख सुख सुद्धा हक्काने व्यक्त करता आलेच पाहिजे. आणि नात्यांमुळे विश्वास नसतो, तर विश्वासामुळे नाती असतात. तीच नाती खरी असतात जी एकमेकांवर नुसती रागावतात, भांडतात, पण साथ कधीच सोडत नाही. दोरीला पीळ पडला की दोरी आणखीन मजबूत होते, पण नात्याचे उलट आहे. नात्यात पीळ पडला की नाते कमकुवत होतात. मित्रांनो, जीवनात तुम्ही नाते कितीही कमकुवत केले तरी चालेल, पण स्वामी समर्थांशी नाते कमकुवत होऊ देऊ नका. त्यांचे नामस्मरण हे तुम्ही दररोज घेतलेच पाहिजे व त्यांचे नाम हे दररोज तुमच्या मुखात आलेच पाहिजे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्ही स्वामी समर्थांचा नामजप करा आणि तुम्ही स्वामी समर्थांचे दिवसातून एकदा तरी नाव घ्या. कारण स्वामी समर्थ आपल्या पाठीशी तेव्हाच उभे राहतात जेव्हा आपण त्यांचं नाव आपल्या मुखात घेतो, जेव्हा आपण त्यांना बोलावतो. आपण त्यांना बोलावतो तरच ते येतील, असे नाही येणं. म्हणून त्यांचा नियम एकच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे ते म्हणतात. पण केव्हा? जेव्हा तुम्ही नाम घ्याल तेव्हा. मित्रांनो, आपण व्हिडिओची सांगता आता इथेच करू. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.